फोटो चला याच्या तो पोस्ट हा तो आता टाकला ना स्टोरी साडू हे मारतील हे 42 वाढले तर काळा नसा लावतो मारत येस यावेळी खुल्या गटातील सामने जे सुरू होत आहेत बलाढ्य संघ आपल्याला या तालुक्यातील खेळताना पाहायला मिळतील आणि सर्वप्रथम मी आपण पाहतोय साई सेवा कोणमाळा संघाकडून खेळणारा मनीष खापरीचा इथे आपण बहादर खेळ पाहण्यासाठी उत्सुक आहोत. यावेळी जर्सी क्रमांक 4 चढाई कबड्डी संघाचा रेडर दोन एक दोन अशा पद्धतीने फील्ड आहे. साइड की घास मारण्याचा प्रयत्न आणि चढाई करताना इथे आपण पाहतोय मनीष खापरे तालुक्यामध्ये खेळताना पाहिले कुंभारने येथे झालेली मानाची सन्मानाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा ऑलराऊंडर खेळाडू ज्याला वॉशिंग मशीन देऊन सन्मानित केलं गेलं होतं तर या गावचा सुपुत्र मनीष खापरे आपल्याला साई सेवा संघाकडून खेळताना इथे दिसतोय. गेम चेंजर मॅच विनर ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि सन्मान या मैदानावरती ही तोच दरारा 30 दशक तोच बहादर खेळ करण्यासाठी तो सज्ज झालाय. यावेळी जर्सी क्रमांक 1 चढाई करताना धीरज शिगवण इथे आपण पाहणार एक तगडा खेळाडू आहे अनुभवी खेळाडू आहे आणि यावेळी उजव्या कोपऱ्याबद्दल खेळण्याचा प्रयत्न वॉकलाईन क्रॉस केले मिडल लाईन वरती येतोय फ्लिक खेळताना इथे आपण पाहिलंय तरेडसाठी संयोग खाणेकर डू ऑर डाय पॉइंट मिळवायचं आहे 30 सेकंद दोघांपैकी एका संघाला पॉइंट मिळणार जरूर आहे परंतु तो पॉइंट कोणत्या संघाला मिळतो हे या 30 सेकंदामध्ये पाहावं लागणार आहे. कॉर्नर इंच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अतिशय शानदार अशी झालेली खेळ थोडीशी रॅपिड थोडस वेगवान खेळ करण्याचा प्रयत्न आहे. अटॅक चेन अटॅक पाहायला मिळतोय गफलत झाली कॉर्नरला नजर ठेवली गेली केला गेलेला टॅकल सक्सेसफुल ठरलाय. साई सेवाला मिळतोय 1 पॉइंट. केदारनाथ कातरवाडी संघ आणि त्याचा रायडर या मैदानाच्या बाहेर यावेळी सुमित खापरे इथे दाखल झाले. जर्सी क्रमांक 9 घालून खेळणारा खेळाडू बेस्ट ऑफ 6 वेगवान खेळ यस यावेळी कव्हर फील्ड मध्ये खेळणारा खेळाडू कव्हर चेन मध्ये खेळणारा खेळाडू आहे. जर्सी क्रमांक 4 क्रीडांगणाच्या बाहेर जातो तो समीर खाणेकर एक सिंगल पॉइंट. साई सेवा कोटमाळा संघाला अतिशय प्रतिम सुरुवात पॉइंट टेबल 2 लव 2-0 शुभम खाणेकर चांगली उंची लाभले आणि लांब सडक हाताचा पुरेपूर वापर करण्याचा इरादा आहे. बाहुबली खेळाडू आहे ताकदवान आहे याच्याकडे ताकद आहे नजाकत आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये कसा खेळतो हे ते पाहणं खूप आवश्यक आहे. मनीष 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 गेम चेंजर मॅच विनर आणि मॅन ऑफ द सिरीज कुंभार येथील मानाच्या स्पर्धेचा मिडल लाईन क्रॉस सक्सेसफुल रेड सिंगल पॉइंट होतं अटॅक होतोय आणि याच दरम्यान स्वतःला मिडल लाईनच्या दिशेने झोकून दिलं आणि सक्सेसफुल रेड मनीषच्या माध्यमातून का मला बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू मालिकावीर म्हणून सन्मानित केलं गेलं याची प्रचिती तो मैदानाच्या आतमध्ये येतोय. किंग ऑफ कुंभारनी असं म्हणून जरूर आपण इथे म्हणू शकतो. लोकल बॉय प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं जातं प्रयत्न करणाऱ्याला यश देतो तो परमेश्वर असतो आणि इथे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक 9 सुमित खापरे 4 ची बचाव फळी आहे. एका बाजूला जर्सी क्रमांक 12 इथे आपण पाहतोय सिद्धेश होडे जो यावेळी उजवा कोपरा सांभाळेल. यस वेळ घेतला मिडल लाईन क्रॉस करून सुरक्षित माघारी परतला. या विचारेसाठी साहिल 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 टू ओव्हर नाही पॉइंट टेबल ओपन करेल काय पाहायचंय त्याच्यासाठी चाललेला प्रयत्न जे काही करायचंय ते रायडरला करायचंय डिफेंडरला फक्त स्वतःचा बचाव करायचा आहे. मनीष खापरेच्या दिशेने बॅकिंगला गावतोय रॅपिडली चाललेला खेळ आणि त्या दरम्यान तेवढं लक्षपूर्वक खेळ आहे. ओहो इथे काय घडतंय यावेळी सेल्फ आउट होईल पॉइंट घेतला नाही कारण डू ओर डाय आणि डू ओर डाय मध्ये पॉइंट घेणं खूप गरजेचं होतं आवश्यक होतं ते इथे झालं नाहीये त्यामुळे सेल्फ आउट मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. मनीष आहे जो इथे थांबत नाहीये थांबायचं नाही अशा पद्धती झालेली चढाई मनीष खापरेच्या माध्यमातून दमदार असा खेळाडू शुभम खाणेकर परंतु दमदार अशी कामगिरी करायची दमदार शरीर यष्टी नाही तर दमदार खेळाची आवश्यकता आहे. केदारनाथ कातरवाडी संघाला
म्हणजे सुरुवातीला आक्रमण केले गेले ते लाजबाब पाहायला मिळतंय. पॉइंट टेबल लगातार चाललेली चढाई दुखापत झाले परंतु इथे थांबून चालणार नाहीये. आणि या दरम्यान बॅकहोल्ड करण्याचा प्रयत्न होता जर्सी क्रमांक 7 विशाल होडेचा. लॉबीच्या बाहेर कम्प्लिटली गेलाय. त्यामुळे ऑल आउटचा खतरा. एक शेवटचाही बोहरा इथे गारद करतोय. ऑल क्लिअर, ऑल आउट. केदारनाथ कात्रवाडी संघ 1+2 3 पॉइंट इथे मिळतील. काळामध्ये या सुरुवातीच्या वेळामध्ये साई सेवा कोंडमाळा संघ कुंभारीचा बेताज भाषा राहिलाय. कुंभारीच्या स्पर्धेचा हुकमाचा विनर राहिलाय तो मनीष खापरे जो यावी साई सेवा कोंडमाळा संघाकडून खेळतोय. यावी डाव लगावला गेले सुमित खापरे वरती. रिलाईव्ह झालेला संघ आहे. नव्या उमेदीने नव्या विश्वासाने पुन्हा एकदा इथे प्रयत्न करेल. मित्रांनो हा एकमेव खेळ आहे जिथे तुम्हाला ऑल आउट झाल्यानंतर पुन्हा पुन्हा संधी मिळते आपलं नशीब आजमावण्याची, आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची, आपला खेळ बहरावा म्हणून प्रयत्न करण्याची. तो इथे प्रयत्न करावा लागणार आहे केदारनाथ कात्रवाडी संघाला. एक पॉइंट जरूर खात्यामध्ये दिसतोय परंतु ते सातत्य राखणं इथे आवश्यक असणार आहे. फर्स्ट हाफचा खेळ सुरू असताना चाललेला खेळ. रियासरमॅन हा रायडर डीपली जातोय. राईट कॉर्नरला खेळतोय जिथे मनीष आहे. मनीषच्या दिशेने चौडा काढण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय परंतु नियंत्रणामध्ये खेळताना दिसलाय. साईड किक लगावतोय, बॅक किक लगावतोय. प्रयत्न चाललेत आणि त्यानंतर परशूट करण्याचा प्रयत्न जरूर इथे पाहायला मिळाला मनीष कापरे. कुंभारीच्या स्पर्धेचा हा टायगर बेस्ट ऑफ 7 विरुद्ध आणि इथे ऍडव्हान्स मध्ये शानदार अटॅक आहे. शोल्डर लॉक केलं गेलं. सपोर्ट मिळाला जर्सी क्रमांक 6 साहिल होडेचा. आणि त्यामुळे मनीष खापरे मैदानाच्या बाहेर. एक सिंगल पॉइंट केदारनाथ कात्रवाडी टीमला. यावेळी टीम वर्क पाहायला मिळाला. खूप ऍडव्हान्स मध्ये गेला होता डिफेंडर जर्सी क्रमांक 12 परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने त्याने शोल्डर लॉक केलं चान्स मिळाला नाही पुढे सरकण्याचा आणि परफेक्ट टायमिंगला जर्सी क्रमांक 6 ने सपोर्ट दिला. त्यामुळे सक्सेसफुल ठरलेला टॅकल इथे आपण पाहिलं आहे. यस कॉर्नर इनला हँड टच केलं गेलंय. जर्सी क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जातो धीरज आणि मध्यंतर जर्सी क्रमांक 9 चढाई करताना इथे आपण पाहणार आहोत. 6 गुणांची बढ़त घेऊन खेळताना साई सेवा संघ आणि या दरम्यान चढाई चाललेली आहे सुमित खापरे याची. मनीष खापरे सुमित खापरे दोन्ही बंधू दोनों भाई भाई दोनों तरफ से मचा रहे हैं तबाही. हो चौडा काढलाय. ताकद नजाकत सर्व काही ते पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह राहावं लागतं. संधीच दिली नाहीये. एवढा प्रतिम पॉवरफुल केला गेलेला लॉक पाहायला मिळालाय. त्यामुळे सक्सेसफुल ठरलेला पॉइंट केदारनाथ कात्रवाडी संघाला 9-4 पॉइंट टेबल. सुपर टॅकल लावून एका बाजूला जर्सी क्रमांक 7 आणि त्या दरम्यान चढाई करताना इथे साहिल 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 बेस्ट डिफेंडर. केदारनाथ कात्रवाडी संघाचा हा हुकुमाचा एक आहे परंतु याची हुकूमत या मैदानाच्या आतमध्ये चालेल का कारण समोरही तेवढ्या ताकदीचे बादशाह इथे मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. मिडल अँड क्रॉस यावी साहिल शिगवण. साहिल आपल्या संघाचा तारणहार बनेल का? आपल्या खेळाडूला रिलाउन करून मैदानाच्या आतमध्ये आणेल का? कारण ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या बाहेर आहे मनीष. त्याला मैदानाच्या आतमध्ये आणणं आवश्यक आहे. जिथे लीड कमवलंय ते कमवून चालणार नाहीये. आणि केदारनाथ कात्रवाडी संघालाही माहिती आहे की या मैदानावरती आपल्याला कसं राज केलं पाहिजे. सेकंड हाफ मध्ये तुम्हाला माइंड सेट करायचंय, टाइम काउंटरवरती नजर ठेवायची आहे आणि प्लॅनिंग करायचंय. प्रॅक्टिस तुम्हाला परफेक्ट बनवते, प्लॅनिंग तुम्हाला विक्टरी हासिल करून देतो आणि परफॉर्मन्स तुम्हाला हिरो बनवतो. आणि इथे मात्र हिरो बनण्याची संधी होती पण ती गमावले. डॅश केलं गेलं लॉबीच्या बाहेर. पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा? यस इथे चर्चा होईल. दोन्ही पंच एकत्र येतील कारण दाद मागितली गेली. पॉइंट टेबल 9-4. मैदानाच्या आतमध्ये पण धुरळा आणि मैदानाच्या बाहेर पण धुरळा. बात केलं जातं परंतु ते नियमही आता येणाऱ्या काळामध्ये बदलले जाणार आहेत आणि त्याच्यावरती चर्चा जरूर चालेल. काही दिवसांमध्ये आपल्यापर्यंत अंतिम निर्णय या नवीन वर्षाचे जे कबड्डीचे लागू केले गेले ते आपल्यापर्यंत पोहोचतील. यावेळी जर्सी क्रमांक 7 चढाई करताना साहिल शिगवण आणि इथे मिडल लाईन जवळ शेवटची 5 मिनिटे असताना केला गेलेला अटॅक आहे. एक महत्वपूर्ण पॉइंट इथे मिळतोय. खतरा इथे निर्माण होण्याची दाट शक्यता आणि इथे ऑल आउट.
साई सेवा कोंडमाळा संघ मनीष खापरे मैदानाच्या बाहेर गेला आणि त्यानंतर एक एक मोहरे इथे गारद केले गेले. या विजय क्रमांक 21 वृक्ष तिथे छाया, बुवा तिथे बाया, बिपाशा तिथे जॉन आणि मैदानाच्या आतमध्ये साई सेवाचा डॉन. जर्सी क्रमांक 21 मनीष खापरे. लेफ्ट कॉर्नर, राईट कॉर्नर, दोन्ही कॉर्नरला नजर ठेवून आणि यावी साइड किक लगावले कॉर्नरच्या दिशेने. अप्रतिम फुटवर्क लगावली गेलेली किक. कॉर्नर अटॅकर मैदानाच्या बाहेर महत्वपूर्ण सिंगल पॉइंट इथे मिळालाय. दमदार खेळाचं प्रदर्शन इथे आपल्याला पाहायला मिळालंय आणि अशाच पद्धतीने कामगिरी ते बजवायची आहे, कामगिरी ते करायची आपल्या संघासाठी आणि तोच प्रयत्न इथे केला जातोय. यस, एक बोनस पॉइंट इथे प्राप्त केला गेले. तुम्ही सुरुवात जरी खराब केली असेल, अपयश जरी मिळालं असेल तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, अपयशी जरी यशाची पहिली पायरी असेल ना तर तुमचा आत्मविश्वास हा यशाचा पाया असतो आणि तो आत्मविश्वासाने आपल्याला पायात तयार करायचा या स्पर्धेचा आणि तो पाय इथे जरूर कमबॅक करून केदारनाथ कातळवाडी संघाने दाखवून दिले. परंतु कोण साई सेवा कोंडमाळा यस यावी मिडल चेन मध्ये खेळणारा खेळाडू अँटनच्या स्वरूपात बोनस प्लस 1 पॉइंट. बाय 1 गेट 1 फ्री. पॉइंट टेबल 14-11 14-11 3 गुणांची बढ़त साई सेवा संघाकडे. ओ अटॅक आहे फुल टू फटॅक डायरेक्ट अटॅक. लाजवाब खेळाचं प्रदर्शन. यावी जर्सी क्रमांक 11 होता थाईमध्ये अटॅक करताना पाहायला मिळाला. रायडरला मैदानाच्या आतमध्ये सेटच होऊ दिलं नाहीये. अप्रतिम थाई होल्ड जर्सी क्रमांक 11 कडून इथे आपण पाहिलंय. स्वराज आहे आणि स्वराजने मैदानावरती या रायडरवरती राज केले ज्या पद्धतीने त्याने अटॅक केला. वन्स अगेन साई सेवा कोंडमाळाचा डॉन मनीष खापरे 4 गुणांची बढ़त संघाकडे. शेवटची 3 मिनिटं बाकी. थोड्याच वेळापूर्वी जाहीर केले गेले वर्सेस जय भवानी कुंभारकाणी आपणासाठी अंतिम आणि तिसरा पुकार. दोन्ही संघांना विनंती असेल सामना संपता क्षणी आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. जय भवानी कुंभारकाणी वर्सेस कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे. फुल हाऊस जरी क्रीडांगण आपण साई सेवाचा पाहत असलो तरी लेफ्ट कॉर्नर म्हणून अतिशय अप्रतिम कामगिरी करणारा राज खापरे अजूनही मैदानाच्या बाहेर आहे. मे बी त्याला सेकंड राऊंडला किंवा फायनलला मैदानाच्या आतमध्ये आणण्याचा इशारा असेल. या जर्सी क्रमांक 9 चढी करताना सुमित. शेवटची 2 मिनिटे बाकी. जर्सी क्रमांक 9 चढाई करताना पॉइंट टेबल 15-11 15-11. मिडल लाईन वरती येऊन टाइम काउंटर मध्ये नजर आहे. याला माहिती आहे कसा करायचा पण तो दुसऱ्या बाजूने टाइमपास करून चालणार नाहीये. आक्रमण करावं लागेल, पॉइंट साठी प्रयत्न करावे लागतील आणि त्याच कुठेतरी आपला विजयी होण्याचं स्वप्न इथे पूर्ण होऊ शकतं. सुमित खापरे राजकारणामध्ये ठाकरे आणि मैदानाच्या आतमध्ये खापरे यांचा जलवा पाहायला मिळतोय. यावी सुमित आहे जो इथे दाखल झालाय. लेफ्ट टू राईट दोन्ही कॉर्नर वरती नजर केंद्रित करून खेळताना यावी नजर हटते. पुन्हा एकदा अटॅक पाहायला मिळालाय. रॅपिड आणि शानदार जानदार बहार. रेड एक पॉइंट इथे खूप महत्वाचा आहे. यावी टॅलेड आहे. बोनस पॉइंट ऑन असताना चाललेली चढाई डाव्या कोपऱ्यामध्ये खेळ. जर्सी क्रमांक 7 आणि शानदार टॅकल. काही खेचून आणले, मिडल लाईन वरनं खेचून आणले, तोंडातून पॉइंट खेचून आणलाय असं जरूर म्हणावं लागेल. पण ज्या पद्धतीने होल्ड केलं, मागे खेचलं, पॉवर जनरेट केली आणि सक्सेसफुल टॅकल इथे पाहायला मिळाला. पॉइंट टेबल 16-12 16-12 आणि मनीष साई सेवा कोंडमाळा संघाचा पॉइंटचा डॉन मिडल लाईन वरती येतोय, उभा राहतोय. टाइम काउंटरवरती नजर आहे. अनुभवी खेळाडू आहे आणि तालुक्याचा जिल्ह्याच्या स्पर्धेचा अनुभव आहे, लीग स्पर्धेचा अनुभव आहे आणि अशा वेळी कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला खेळायचं असतं हे त्याला माहिती आहे आणि मैत्रीपूर्ण दिला जाणारा हा पॉइंट आहे. टाइम काउंटरवरती नजर करणं अंतिम चरणापर्यंत पोहोचलाय हा सामना. मे बी याच्यानंतर झाली तर एखादी रेड होऊ शकते परंतु तेही इथे आपल्याला टाइम काउंटरवरती नजर ठेवून पाहावं लागेल. एकाच गावातील 2 संघ आहेत त्यामुळे एकमेकांना दिलेली साथ, एकमेकांना दिलेली ही मिठी प्रेम व्यक्त करताना पाहायला मिळते. जेवढा खेळ मैदानाच्या बाहेर तेवढाच खेळ मैत्रीपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. विजयी संघाला पुढील सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि उपविजयी संघाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.
या ठिकाणी जय भवानी कुंभारखाणी आणि त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या